जगणं मला मुश्किल झालं होतं. मला जगू वाटत नव्हतं. बर कारण माझ्या मालकाचं पण ॲक्सिडेंट झालं होतं. सारखी घरात चिडचिड होत होती, भांडणं होत होतं. आम्ही घरात दोघंच असतो. बर दिवसभर बसून दुसरं काम काय नाही, नुसतं भांडायचं. माझं बर दुखतंय, त्याने म्हणायचं माझं दुखतंय. मग बरीच वर्ष असं मी सहन केलं. 14 वर्ष मला दम्याचा खोकला होता. बर हातपाय पोटासंगट धरून खोकायचं. नाहीतर सगळ्या नसा दुखत होत्या. बर नाकाड हाड फुटलं होतं. 4 वर्ष टायरवर बसत होतो. काय झालं होतं? माकड हाड? फुटलं होतं. बर ते कशामुळं? ते माझं पिशवी काढलेली लॉकडाऊनच्या अगोदर बर आणि त्या माकड हाडाला कवळुकी आलेली. परत 1 महिन्यानंतर आम्ही पुण्याला गेलो आणि टू व्हीलरवर बसलो होतो आम्ही तिघजण. बर मग त्या टू टू व्हीलरवरनं जाताना गाडी खड्ड्यातनं आपटली. मग ते मी पाठीमागं बसलो होतो कॅरेजवर. मग ते कॅरेजवर आपटल्यामुळे ते माकड हाड फुटलं होतं. बर अरे वा. मग ते 4 वर्ष टायरवर बसत होतो. डॉक्टरने सांगितलेलं तुम्हाला मणक्याचं माकड हाडाचं ऑपरेशन करायला लागणार आणि तुम्हाला 1 वर्ष खुर्चीत बसायला पाहिजे. बर मग विचार केला म्हटलं 1 वर्ष खुर्चीत बसायचं, जेवणाची सगळी अडचण होणार. त्यांचं पण ऍक्सिडेंट झालेलं. पण थोडी किरकिर होत होती की ती जास्त होणार. ऑपरेशन करून सुद्धा काही उपयोग होणार नाही. मग डॉक्टरांनी म्हटलं 1 वर्ष खुर्चीत बसून बर मी चांगली होईल का? तर म्हणली तर ते तुमच्या शरीरावर अवलंबून आहे. चांगली होशीला तुमच्या नशिबानं किंवा नाही हे आम्ही सांगू शकत नाही पुढचं. बर मग ऑपरेशन करायचं ते कॅन्सल केलं आणि आम्ही ज्या वेळेला तपासायला गेलो त्याच वेळेला येताना भंगारमधनं टायर आणला. त्या टायरवर मी 4 वर्ष बसून काढलं. म्हणजे मग असंच त्याच्यावर कसं आहे का तुम्ही? होय. असंच वैतागून म्हटलं मला दवाखाना आता करायचा नाही. मला आता काही दिवस मी हाय तोपर्यंत माझं 2 दागिने नाही तर तेवढं सोडून आणूया. तुटलेलं आहे तर. म्हटलं मी हाय तोवर 4 दिवस घालून बसतो. पण तुम्हाला एक सांगा मला, तुम्ही त्या टायरवर 4 वर्ष बसला तेव्हा मानसिकता कशी झाली होती तुमची? जगूनेसच वाटायचं मला, की सगळं मला प्रॉब्लेम होत होता आणि ते सण होत नव्हतं. तर सारखी आजारी पडायची. बर काढायचं तिनेच. ती 2 भांडी घासायची तिनेच. असं ते सगळं होतं. बर मग या कम्युनिटीमध्ये तुम्ही 3 वर्षापूर्वी आला, तेव्हा आल्यानंतर मग आता काय काय तुम्हाला त्रास आहेत? काय काय झालं तुमचं? आता माझं सर्व आजार ते बरं झाले. ते 3 महिन्यातच मला रिझल्ट मिळाला ते घेतल्यावर. बर काय काय तुम्हाला काय बदल झाला तुमच्या शरीरात आणि जे काय आता तक्रारी सांगितल्या त्या काय तक्रारी कमी झाल्या? माझं सगळं बदल झालं शरीरात म्हणजे सगळं माझं दुखणं नाहीसं झालं. कंबर दुखायची बंद झाली. माकड हाड दुखत होतं ते पण बंद झालं. परत दम्याचा खोकला होता तो पण माझा गेला. बर आणि परत मला अशक्तपणा एक भांडं घासायचं म्हटलं तर माझा हात भरून येत होतं. वजन तर वाढलेलं होतं. 14 किलो वजन कमी झालं. बर ते वजन पण वाढलेलं होतं आणि 1-2 भांडं घासायचं म्हटलं तर माझा हात भरून यायचं होतं. बायका म्हणायचं तर कामाला चल की काय होतं तुला चांगली आहेस ते. म्हटलं बाई माझं दुखणं मला माहिती. तुम्हाला सांगून काय फायदा? बरोबर। इस तरीके से उनके लाइफ में मतलब हम तो बस वो सोच सकते हैं, लेकिन उन्होंने सब कुछ उस जर्नी को मतलब उसमें से गए हैं वो, है ना? तर मॅडम मग आता ज्यावेळी तुम्हाला एवढे पण काम करतो आणि कामाला पण जातो बाहेर. बाहेर पण जात आहे. होय. बरं. आणि बाहेर कुठे ऊस मागायला, मानसिकता आता कशी? भात काढायला पण गेलो. बरं. आणि मग हेल्थ चांगली आता काही नाही. बरं. आणि तुमचं ते माकड हाड वगैरे सगळं व्यवस्थित आहे? सगळं बंद झालं दुखायचं. सगळं व्यवस्थित आहे. बरं. आणि टायरवर वगैरे आता बसायची गरज पडत नाही? नाही. चालू फिरू शकता, सगळ्या ऍक्टिव्हिटी काय चालू आहेत तुमच्या? होय. बरं, बरं. आणि वजन 14 किलो कमी केलं त्यावेळी घरातच होतं काय असं घराजवळ बाहेर जाऊन व्यायाम वगैरे काय केला? नाही घरातच. घरातून 14 किलो वजन तुम्ही कमी केलं ह्या कम्युनिटीच्या मार्फत? होय. बरं. आणि आता घरात कसं वातावरण आहे?